सो हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल इज टूश फॉर यू. सो आता आलो आहे आपण ठाणे स्टेशनला आणि आपण आपल्या ट्रेनची वाट बघतो जी की आहे सिद्धेश्वर एक्सप्रेस. आणि त्याचा टाईम काहीतरी 11:25ला ती ठाणे स्टेशनला पोचणार आहे आणि आता 11:12 झाले आहेत. सो आपण वेट करतो आहे, जशी आली की आपण जायचं. आपली सिद्धेश्वर एक्सप्रेस आली आहे. घेऊ तुला. हां, सो आता आपण कल्याणला पोचलो आहे आणि याच्या पुढचं स्टेशन आपल्याला पुणे लागणार आहे. त्याच्यानंतर अजून 3 स्टेशन्स, त्याच्यानंतर आपण सोलापूर. कल्याणवरून आता निघालो आहे आणि आता आपण थोडं डिनर करतो आहे. सो वी हॅव चटणी आणि घावणे फॉर द डिनर. ट्रेनमध्ये आलं हे असं काही खायची मजा वेगळीच आहे. मेड बाय माय वाईफ. सो फायनली आम्ही सोलापूर स्टेशनला पोचलो आहे. तर इथे आता आम्ही एक स्कूटी रेंट केली आहे. आता त्याच्यामुळे मी पण फर्स्ट टाईम आलो, तर मला इकडचं काय माहिती नाही आणि आम्हाला 3 स्पॉट करायचे आहेत, जसं की तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर. तर आता ती जर्नी कशी होणार, काय होणार ते तुम्हाला थोड्याच वेळात समजून येईल. सध्या आम्ही सोलापूर स्टेशनला आणि ट्रेन टायमावर होती 6:45ला बरोबर पोचली आहे इथे. तो आपण स्कूटी रेंटवर घेतली आहे, पण जेव्हा पण तुम्ही स्कूटी, कार किंवा काही रेंटवर घेत असाल ना, तर त्याचा व्हिडिओ नक्की काढून घ्या. त्याच्यामुळे कुठे काय स्क्रॅचेस वगैरे काय असतील तर आपलं त्यांना सांगू शकतो, नाही तर मग अपलोड टाकण्याची. तर फायनली आम्ही इथे स्टे घेतला आहे, हे शिवरंजन डिलक्स लॉज म्हणून. तर हे स्टेशनपासून 2 ते 3 मिनटाच्या अंतरावर आहे आणि हा एकदम बजेट फ्रेंडली आम्हाला हॉटेल भेटला आहे. त्याचे प्राईज आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दे. आता आम्ही चाललो आहे पहिल्या लोकेशनवर, जे की आहे तुळजापूर. तुळजापूर इथून आहे 1 तासावर 55 मिनटं दाखवत आहे. तर आता बघूया तिथे आम्हाला कसं ट्रॅफिक वगैरे कसं काय भेटतं. चला. सो फायनली आपण तुळजापूर इथे पोचलो आहे. तर इथे हॉटेल कुलदेवतच्या इथे आम्ही आमची गाडी पार्क केली आहे आणि तिथूनच आम्ही नारळ वगैरे जे असतं, ओटी वगैरे ते घेतो आहे. तिकडे बाहेरच ते उभे असतात आणि तुम्हाला ते बोलतात की आमच्या इथे आमच्या शॉपवर. फायनली आम्ही ओटी घेतली आहे आणि आता चाललो आहे मंदिरात. ते मंदिर ही एंट्री आहे मंदिराची. सो इथे फ्रॉड लोक खूप असल्याकारणाने इकडे अशी सूचना देऊन ठेवली आहे की धर्मदर्शन आणि मुखदर्शनसाठी कोणत्याही व्यक्तीस पैसे देऊ नये. एखादी व्यक्ती पैसे मागत असल्यास व्हॉट्सअपवर त्यांना तक्रार करावी. जवळजवळ 2 तास झाले आणि आम्ही आता लास्ट लाईनमध्ये आलो आहे. जेव्हा लाईन चालू होती तेव्हा हे नव्हते कार्यकर्ते काय ते, आणि आता मोबाईल ठेवा म्हणून हे सांगायला आलं. लाईन सोडताना कोण काय लक्ष नाही देत आहे. सो इथे बांगड्या घेताना
इथे असे छोटे मोठे स्टॉल लावून खूप बसलेले असतात. हो तिकडे काय ना काहीतरी छोटे मोठे स्टॉल लावून बसलेलेच आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती प्रमाणात इथे भक्त येत असतील. इथे आतमध्ये गल्लीमध्ये पूर्ण स्टॉल लावले आहेत. या गल्लीमध्ये पूर्ण स्टॉल, त्या साईडला पूर्ण स्टॉल. सो खूप सारे स्टॉल आहेत इकडे. आणि हा मेन एंट्रन्स आहे मंदिरात जायचा. खूप मोठा एरियामध्ये मंदिर पसरलं आहे. सो आता आम्ही बाहेर आलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या लोकेशनला. तर आम्हाला इथे जवळजवळ 2.5 ते 3 तास आमचे गेले आहेत दर्शनाला. आणि बघायला गेलं तर इथे एवढे सगळे पुजारी आहेत जे तुम्हाला फ्री म्हणजे लवकरात लवकर दर्शन देण्यासाठी ते तुम्हाला बोलवतात आणि ते एक्स्ट्रा पैसे चार्ज करून तुम्हाला 15 म्हणजे तिथे पण अर्धा असते 1 तास तुम्हाला लाईन लावायची. फायनली आम्ही स्वामी मंदिरात आलो आहे अक्कलकोट. हे आमचं दुसरं लोकेशन. तुम्हाला नंतर जसं आम्ही हॉटेलवर पोचू तुम्हाला सगळी माहिती देईन. मी आलो इकडे एका हॉटेलवर. सो हॉटेलचं नाव आहे विश्व हॉटेल आणि हे जस्ट स्टेशनच्या समोर आहे. ठीक आहे. इथे आम्ही जसं इथे खूप सारे ऑप्शन आहेत आणि इकडे आहे थालीचं ऑप्शन. सो इथे आहे थालीचं ऑप्शन आणि आम्ही आलेलो 9 वाजता. तर तो बोलतो ओनर बोलतो तिकडे बसलेत ओनर. ते बोलतात की सेपरेट डिशची ऑर्डर द्या. अरे पण थाली दिली आहे तर मग आम्हाला थाली पाहिजे तर थालीचीच ऑर्डर देणार ना. आणि त्यांनी आम्हाला अर्धा तास वेटिंगवर ठेवून मग आम्ही निघत होतो तेव्हा आम्हाला त्यांनी थाली आणून दिली आणि ही यांची थाली आहे. आता टेस्ट कशी असेल काय असेल ते तुम्हाला मी रिव्ह्यूज देतो थोड्या वेळाने. हे स्टेशनच्या समोरच आहे. हे स्टेशन आहे सोलापूर. त्याच्यासमोर आहे विश्वा हॉटेल प्युअर व्हेज हॉटेल. मग थोड्या वेळात तुम्हाला त्याची टेस्ट आणि सगळी माहिती देतो. सो इथे भाजी आहे आपली पनीरची ग्रेव्ही, मिक्स व्हेज आहे, दाल फ्राय, जिरा राईस, कर्ड, सम ओनियन्स, पापड अँड रोटी. बा टेस्ट थोड्या वेळात सांगतो. सकाळचा नाश्ता आणि इकडे स्टेशनच्या समोरच आहे हॉटेल. सो गुड मॉर्निंग गाईज. सो आज आहे दिवस दुसरा आणि आजचं आमचं तिसरं लोकेशन आहे पंढरपूर. तर इथून ते 1 तास 20 मिनटावर दाखवत आहे. तर ही आपली सवारी ॲक्सेस 125 जी आपण रेंट केलेली कार. आणि आजचा दुसरा दिवस. आपल्याला आज 9पर्यंत ती बाईक द्यायची आहे, रात्री 9पर्यंत. सो आता पंढरपूरला जाऊन आपल्याला बघूयात रूट कसा भेटतो. कारण की कालचे 2 रूट एकदम मस्का रूट होते, अक्कलकोट आणि तुळजापूर. सो आता बघूया. लेट्स सी. चलो. फायनली आम्ही लोकेशनवर पोचलो आहे आणि हे इथे दर्शनाकडे लाईन हे इकडनं जायचं आहे आपल्याला. आणि जे गाभाऱ्यात मेन एंट्री आहे ती ह्या साईडला आहे. ते पण तुम्हाला स्टॉल्स वगैरे सगळे दिसून येते काय पाहिजे छोटे मोठे. परत तिथे पुढे खूप सारे स्टॉल्स आहेत. हा असा काहीतरी इकडचा माहोल. आणि इकडे पुढे आपल्याला आता चंद्रभागेच्या नदीवर जायचं आहे. चंद्रभागा नदीवर इथे चंद्रभागा नदीवर जाण्याचा मार्ग. इथे आजूबाजूला चांगले स्टॉल्स वगैरे हॉटेल्स वगैरे पण आहेत.
कपड्यांचे दुकानं 60 रुपये किलो आहे 60. आणि इथे पण जसं टिक्का वगैरे लावायला पोरं वगैरे फिरत असतात. ॲक्च्युली हा ट्रेंडच झाला आहे की छोटे मुलं म्हणजे कसं त्यांना 10-20 रुपयासाठी ते टिक्का वगैरे जबरदस्ती पण लावतात. जर नसेल डोक्यावर तर ते लावणारच लावणार. नाही बघा असे उभे असतात लहानपासून मोठ्यापर्यंत सगळे. मला हे इथे चंद्रभागेत सोडायला पहिलं तर राईट हँडमध्ये जे आहे हळदी कुंकू ते सांगितलं फक्त घ्यायला, जे की 5 रुपयाचं होतं. आणि जसं आम्ही घेतलं तर आम्हाला हे पण दिलं नारळ आणि होती मिळून 50 रुपये. की बाबा आता सोडा तुम्ही चंद्रभागेच्या नदीमध्ये. कसं वाटतंय तुला? आणि समोर चंद्रभागा नदी. चला प्रस्थान करूया आपण चंद्रभागा नदीजवळ. हे चंद्रभागा नदीजवळील स्टॉल्स सतरस काहीतरी म्हणजे हे काय हे पेटवायचं आहे? पेटवायचं आणि मग सोडायचं. आता आम्ही इकडे बोट राईड घेतली आहे आणि पर्सनल बोट राईड आहे जी 100 रुपये पर पर्सनला आतमध्ये नेणार. 20 मिनटं तो बोलतो आहे फिरवणार. आता बघूया कसा एक्सपिरियन्स होतो आहे. चप्पल काय करायचं आहे? चला सो ही बोट राईड. ॲक्च्युली हे पण व्हायचं आहे तर बोललो आता एकदाच काय ते बोट राईड घेऊन थोडं फिरूया. जरा बरं वाटतं आहे कारण की प्रायव्हेटचा एक फील येतो आहे. इथे ठेव ना. तर ह्या चंद्रभागा नदीमध्ये स्नान वगैरे पण करतात. आता ह्याची पूर्ण हिस्ट्री मला तर माहिती नाही. आपण गुगलवरून नंतर मी काढून डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन तर तुम्ही बघू शकता. पण एक चांगला असा व्ह्यू आहे इकडे. समोरच ब्रिज आहे आणि इथे तुम्ही थंडीच्या दिवसात जसं नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. कारण की थंडीच्या दिवसात तुम्हाला जरा बरं वाटेल. कारण की उन्हाळ्यामध्ये एवढं गरमी असेल इकडे की तुम्हाला ते सहन होणार नाही होणार ते सांगू शकत नाही. सो आणि ते समोरच तिथे इस्कॉन टेम्पल पण आहे. हां चला या चंद्रभागा तीरी. किती येतो हा? 100 रुपये घेतो मी. 1000 रुपये घेणार एका पर्सनचे. रनिंग रेस लावली. मावशी कितीला आहे? 20 रुपयाला. सो आता मी तुम्हाला आम्ही जिथे स्टे केलेला सोलापूर स्टेशनच्या इथे शिवरंजन डिलक्स लॉज म्हणून होता. तर तिकडचा तिकडचा जो रूम टूर आहे तो मी आता देतो. सो आम्ही आता 2nd फ्लोअरवर आहे आणि आम्हाला रूम नंबर 18 भेटलेला. तर इकडचा रूम हा असा आहे. ही एंट्री नॉर्मल रूम असणार आहे. बेड, TV, एक मिरर, ठीक आहे, अँगर वगैरे आणि
चार्जिंगसाठी तिथे पण आहे का चार्जिंग स्पॉट आणि इथे वॉशरूम आणि डस्टबिन. सो हा आपल्याला रूम पडला आहे 1800ला. हां म्हणजे ठीक आहे, कारण की आपल्या रूममध्ये तर राहायचं नाही, सो फक्त झोपायला यायचं आहे रात्री. सो हा ठीक आहे 1 डे स्टेसाठी. सो आता आम्ही पॅकिंग वगैरे सगळं केलं आहे आणि आमची आता 9:50ची इथून ट्रेन आहे ठाण्यासाठी. तर आम्ही पॅकिंग वगैरे करून सगळे रेडी झालो आहे. आणि 2 दिवसाचं बघायला गेलो तर मी पहिल्या दिवशी जो आलो सकाळी 7 वाजता, तर आम्ही पहिली तर स्कूटी रेंट केली, लगेच रूम बुक केला. आणि इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन भेटणार, त्यामुळे तुम्ही स्वतःहून करायला जाऊ नका, म्हणजे ऑनलाईन वगैरे बुक करू नका. तुम्ही इथे या, रूम बघा आणि त्याच्यानंतरच बुक करा. आणि सेकंड थिंग म्हणजे आम्ही लगेच इकडे फ्रेश झालो आणि फर्स्ट आम्ही गेलो तुळजापूर. जेव्हा पण तुम्ही याल तुळजापूर आणि अक्कलकोट जर तुम्हाला 2च स्पॉट करायचे असतील तर सर्वात पहिलं तुम्ही जा तुळजापूरला. आणि तिथे कारण की तिथे जास्त लाईन वगैरे असते, तर 3 तास तिथे तुम्हाला द्यायचेच आहेत. आणि त्यानंतर तिथून डायरेक्टली तुम्ही अक्कलकोटला जा. आणि तुमचं म्हणजे ते जवळपास तिथे अक्कलकोटला 3 स्पॉट आहेत. एक आहे स्वामी समर्थ मंदिर, त्याच्यानंतर बाळप्पा आणि एक चोळप्पा मंदिर, असे 3 स्पॉट तुम्हाला तिथेच करायचे आहेत. आणि ते झाले की तुम्ही 7 वाजेपर्यंत 6 ते 7च्या दरम्यान तुम्ही परत सोलापूर स्टेशनच्या इथे पोहोचून जाल. आणि जर तुमची ट्रेन सोलापूरमधून असेल तर तुम्हाला हा लोकेशन आहे ना तो बेस्ट आहे. मी तुम्हाला मॅपमध्ये दाखवेन. आम्ही 3 ज्या ठिकाणी गेलेलो, अक्कलकोट, तुळजापूर आणि पंढरपूर आज गेलेलो, तर तिघं पण वेगवेगळ्या डायरेक्शनवर आहे. त्यामुळे हा सेंटर पॉईंट हा पडला आहे सोलापूर, म्हणून आम्ही इकडे स्टे करायचं ठरवलं. तर मी मॅपमध्ये दाखवेन तुम्हाला कसं हे असेल, पण माझ्यामध्ये तरी हा बेस्ट रूट आहे की पहिलं तुळजापूर, फर्स्ट डे तुळजापूर अक्कलकोट करा, नंतर रेस्ट करून रात्री रेस्ट करून सेकंड डेला जर तुम्हाला जायचं असेल तर मग पंढरपूर. एक गोष्ट म्हणजे जर तुम्हाला पाण्याचा कोणताही म्हणजे ॲलर्जी वगैरे असेल तर तुम्ही इकडचं पाणी पिऊ नका. मोस्टली तुम्ही म्हणजे फिल्टर वॉटर असेल आणि बिस्लेरी वगैरे असेल त्याच कॅरी करा, ते बेस्ट पडेल. आणि इकडचे फूड क्वालिटी तेवढं नसेल, आणखी त्यांच्या पाण्यामुळे तुम्हाला पोटाचा त्रास वगैरे होऊ शकतो. सो तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या हॉटेलमध्ये बसायचा प्रयत्न करा आणि जे लोकल फूड असेल, डाळ, राईस, चपाती, भाजी हेच खायचा प्रयत्न करा मोस्टली. बाकी चायनीज वगैरेकडे जाऊ नका. आणि इकडचे वडापाव वगैरे त्यांचं ऑइल वगैरे खूप म्हणजे चांगलं नसतं, सो तुम्ही ते अवॉइड करा थोडं. आणि ठीक आहे, बाकी तुम्ही एन्जॉय करू शकता इकडे. आणि इथे मोस्टली देवस्थान आहे, त्यामुळे रूममध्ये तुम्ही काही मद्यपान वगैरे करू शकत नाही, याची पूर्णपणे खात्री करून द्या. कारण की जर तुम्ही केलं तर तुम्हाला फाईन वगैरे ते आकारू शकतात. आणि जेव्हा आम्ही तुळजापूरला गेलो तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही देवस्थानाला जात आहेत तर तिथे असे पुजारी वगैरे लोक ते असतातच अवेलेबल. आणि ते म्हणजे लुबाडण्यासाठी तयारच असतात की तुम्हाला दर्शन देतो, हे करतो, ते करतो थोड्या वेळ. आणि ते काही चार्जेस सांगत नाहीत. मग ते बोलणार की तुम्हाला जसं वाटतं तसं 500 रुपये 1000 रुपये द्या, पण त्याची काही गरज नाही कोणाला तिकडे. कारण की जेवढे भक्त नसतील तेवढे त्यांचे पुजारीच असतात. त्यामुळे त्यांना तुम्ही म्हणजे इग्नोर करून डायरेक्ट तुम्ही लाईन लावू शकता. 2-3 तासात तुमचं दर्शन होऊन जाईल. अक्कलकोटला मात्र ते तुम्हाला कमी पाहायला भेटेल, कारण की तिथे थोडं मॅनेजमेंट वगैरे चांगलं आहे. प्लस पंढरपूरला जरी गेलात तरी तिथे पण तसेच आहेत बाबा वगैरे, ते म्हणजे फिरत असतात, ते गंधक टिक्का वगैरे लावणारे पण फिरत असतात. त्यामुळे त्यांना अवॉइड करा, इग्नोर करा. आणि तुमचं चांगलं दर्शन तुम्ही स्वतःहून घ्या. कोणाच्या आहारी जाऊ नका, कोणत्या पुजारी वगैरेच्या आहारी जाऊ नका. सो आता मी येतो पूर्ण जो ओव्हरऑल कॉस्टचा म्हणजे खर्च किती झाला तो मी तुम्हाला याच्यावर सांगतो. की जेव्हा आम्ही ट्रेन बुक केली AC फुल होती, त्यामुळे आम्ही नॉर्मल आम्हाला भेटली, 2च सीट अवेलेबल होत्या म्हणून आम्ही त्या केल्या. तर ती 300 रुपये तुम्हाला तिकीट पडेल पर पर्सन. ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही स्कूटी घेतली, 500 स्टँडर्ड रेट्स आहेत. आणि तुम्ही जर बार्गेनिंग केलात तर कमी जास्त होऊ शकतात, पण स्टँडर्ड आहेत 500. ठीक आहे. त्याच्यानंतर रूम घेतला ते 800 रूमची प्राईज आहे. ओके. आणि तुम्हाला 700-600पर्यंत पण रूम भेटू शकतात. जर तुम्ही अक्कलकोट आणि तुळजापूर इकडे स्टे करायला गेलात तर तिथे अजून पण स्वस्तामध्ये भेटू शकतात. भक्त निवास पण आहेत तिथे 300-400 रुपयामध्ये. प्लस तुम्ही सिंगल येत असाल तर ते 100 रुपयामध्ये पण हॉस्टेल्स टाईप रूम्स असतात. आणि जर तुम्ही फॅमिलीबरोबर येत असाल तर हे रूम तुम्हाला खूप अतिउत्तम पडतील. आणि सेकंड थिंग
हॅलो गाईज. सो फायनली इकडचं काय हॉटेलचं मला फूड एवढं आवडलं नाही तर मी असं सर्च केलं मॅकडोनल्ड्स आणि मला इथे लिटरली मॅकडोनल्ड्स भेटलं. तर आता आम्ही ॲक्च्युली ट्रेनमध्ये खायला काय घ्यायचा हा विचार करत होता. बोललो मॅकडोनल्ड्समध्ये आता पार्सल घ्यायला काहीतरी आणि ते खूप सारे ऑप्शन भेटतात. मॅकडोनल्ड्स आहे, लापिनोज पिझ्झा आहे साईडला, बेल्जियम वॅफल आहे, मॉल आहे हा. सो बघूया आता आतमध्ये आपल्याला काय काय ऑप्शन्स भेटतात. सोलापूरचा मॅकडोनल्ड हॅव अ लुक. सो आपलं पार्सल आलं आहे मॅकडी. आता थोडी भूक लागली म्हणून बोललो इकडे एक बर्गर खाऊया आणि फॅन्टा फ्लोट. आता चालू आहे. सो फायनली जेवलीस? आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे, बोर्ड केलं आहे आणि ही ट्रेन सकाळी 4, 4:15ला ठाण्याला पोचणार आहे. सो भेटा एक. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर इन्फॉर्मेशन भेटली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू. मॅगडीमधून पार्सल घेतलेला फ्राईड चिकन, एक मेक्सिकन व्हेज बर्गर, फ्राईज आणि आता एक व्हेज बिर्याणी घेतली. बघूया कशी टेस्ट आहे. कसं आहे.